रस्ते कॉन्क्रीटचे केले आणि ज्यांचं कामही कॉन्क्रीट सारखं मजबूत असतं कटोरे रिंगणात असल्यावर विरोधकाने जागा भरून आपल्या गावाचं बोजा बांधायला काम खूप करतात किसनराव आणि प्रत्येक याची त्यांना कळा माहिती असते हे मी पाहिले नाही. आणि मग काम करणारा आमदार एक आदर्श आमदार कसा असावा त्याचं नाव आहे किसन कटोरे. परंतु ते स्वतःची टिंकी वाजवत नाही, त्यांच्या कामाचा ढोल तशा वाजतो. त्यामुळे इथे तुतारी आणि पिपांचे आवाज राजकीय डावपेचामध्ये पण ते कच्च्या गुरुचे केले नाही. माझे पण गुरु आनंदी आणि तुम्ही सांगितलं मग अशी आठवण जिल्हा परिषदची दिघे साहेब ज्याच्या मागे उभं राहतात त्याचा प्रगती धर्मवीरांनी माझ्या मागे उभं राहायचं, माझ्या मागे उभे राहिले, बाळासाहेब माझ्या मागे उभे राहिले आणि या सर्वसामान्य शेतकऱ्याचा एका सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातला एकनाथ शिंदे राज्याचा मुख्यमंत्री झाला. आणि तुमच्या जर ताकद महायुतीची ताकद होती आहे, तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही पुन्हा आमदार होणारे पुन्हा ज्योतिषाला सांगण्याची गरज नाही. भाजपच्या पहिल्या यादीत तुमचं नाव जाहीर झालं, यावर तुमचं भाजपमध्ये पण बदल सांगा. काँग्रेसच्या विसर्जनाचं स्वप्न बाळासाहेबांनी पाहिलं. कटोरे यांनी मुरबाडमधून काँग्रेसच्या हद्दपारीचं मोठं काम केलं आणि म्हणून भ्रष्टाचार, चापलुसी आणि घराणेशाहीची कीड या मतदारसंघाला पुन्हा लागता कामा नये यासाठी आपल्याला काम करायचं. आणि मग यासाठी कटोरेंच्या मागे उभं राहायचं. आपलं महायुतीचं सरकार दिवाकर करतं का? मी सांगतो 2.5 वर्षात महाविकास आघाडीने केलेलं काम दाखवा आणि महायुतीने 2-2.25 वर्षात केलेलं काम महायुतीने अशी दाखवायला. तुम्ही काय केलं? फक्त शिव्या शाप, शिव्या शाप, शिव्या शाप, आरोप प्रत्यारोप, आरोप प्रत्यारोप. सकाळी उठून सकाळी रात्री झोपेपर्यंत मोगलाच्या घोड्यांना जसं पाण्यात संताजी धनाजी दिसायचं तसं मला एकनाथ शिंदे दिसतो. त्यांच्या डोळ्यात होतो का गरीब शेतकऱ्याचा पोरगा म्हणून मला त्याची पर्वा नाही. मी आपल्याला सांगतो महायुतीने सगळ्या कामाला ब्रेक दिला, सगळे प्रकल्प बंद पाडले, समृद्धी बंद पाडला, अटल सेतू बंद पाडला, पोस्टल बंद पाडला, मेट्रो बंद पाडली, कारशेड बंद पाडलं, जलयुक्त शिवार बंद पाडलं, पाण्याचे सिंचन प्रकल्प बंद पडले. चालू काय केलं? 3री-4थी लाईन बंद केली. आता म्हणतात आमचं सरकार आल्यावर आम्ही हे बंद करू, आम्ही ते बंद करू, याची चौकशी लावू, लाडक्या बहिणीची योजनेची चौकशी लावू, दोषी आहे त्यांना जेलमध्ये टाकू. अरे सरकार आल्यावर आम्ही चांगलं काम करू, हे करू, ते करू बोललं पाहिजे. इथं तर काय करणार नाही, काय बंद करणार याचा पणा वाटायला लागले. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, केंद्रात आपले सरकार आहे, राज्यात आपले सरकार आहे. मी आपल्याला सांगतो की केंद्राने मनमोहन सिंग सरकार होतं तेव्हा या राज्याला किती पैसे दिले? 10 वर्षात 2004 ते 2024, 2004 ते 2014 2 लाख कोटी रुपये. मंत्री मोदीजीने 2014 ते 2024 10 लाख कोटी रुपये म्हणजे दुप्पट तिप्पट 5 पट पैसे दिले. मग आम्ही दिल्लीला का जायचं नाही? दिल्लीला आम्ही जातो निधी आणण्यासाठी, दिल्लीला आम्ही जातो रेल्वेसाठी पैसे आणायला, दिल्लीला आम्ही जातो शेतकऱ्यांना पैसे आणायला, दिल्लीला आम्ही जातो रस्त्यासाठी. तुम्ही दिल्लीला कशाला जाता? मला बनवा, मला बनवा, मला तुमच्या आघाडीत पण तुमचा चेहरा चालत नाही, तो महाराष्ट्राला कसा चालेल? अरे घरी बसणारा मुख्यमंत्री होऊ शकतो का? लोकांमध्ये फिरणारा
घरी बसून काय सांगतात, कोमट पाणी पिता, कोमट पाणी प्या, फेसबुक लाईव्ह करा, वर्क फ्रॉम होम करा, असं चालतं. फेस टू फेस काम करायला पाहिजे, लोकांमध्ये जायला पाहिजे, शेतकऱ्यांमध्ये जायला पाहिजे, आपत्तीत जायला पाहिजे, कोविड मध्ये जायला पाहिजे, सगळीकडे लोकांना मदत करायला पाहिजे. ती या एकनाथ शिंदेने केली आणि म्हणून हा एकनाथ शिंदे 2-2.25 वर्षात सगळ्यांना आपला मुख्यमंत्री वाटतो, आपला आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले का? महाराष्ट्रामध्ये सगळ्यात नंबर 1 च्या लाडक्या बहिणींचे फॉर्म विकले आणि खात्यात पण 2 हप्ते दिले, नंतर 3 हप्ते दिले. विरोधक म्हणाले की लवकर काढून घ्या, सरकार काढून घ्या. काय तुम्हाला सांगायचं, पहिले म्हणाले येणारच नाही. अरे पण सरकार हे काढून घेणार नाही, हे देणार सरकार आहे, हे देणार बँक नाही, हे हप्ते भरणार आहे. माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात 5 हप्ते भरणार सरकार. पूर्वीचा सरकार हप्ते घेऊन जेल मध्ये जाणार होतं, आता माझं सरकार हप्ते भरणार. म्हणून मी देखील एक सर्वसामान्य शेतकऱ्यासमोर मी गरिबी पाहिली, माझी आई कसं घर चालवायची मी पाहिले, त्याचे कसं करायची, दुधाचे पैसे, फीचे पैसे, राशनचे पैसे कशी वाचवायची. म्हणून जेव्हा माझ्या हातात अधिकार आला, मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं आपल्याला अशा योजना ताबडतोब योजनांना आम्ही गती दिली आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींना आम्ही यशस्वी केली, सुपरहिट झाले. मग म्हणाले लाडक्या भावाचं काय, लाडका भाऊ पण केला. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना 7,000, 8,000, 10,000 रुपये आम्ही स्टायपेंड दिला, प्रशिक्षण भत्ता चालू केला. हा देणारा देशाचा पहिला राज्य अशा प्रकारचे. आणि म्हणून या ठिकाणी एवढंच मी आपल्याला सांगतो की ही लढाई महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये नाही, ही लढाई विकासाची लढाई, विकास विरोधी लोकांची आणि विकासाच्या बाजूच्या लोकांची लढाई आहे. आपण विकास करणारे लोक आहोत, एकीकडे विकास, दुसरीकडे कल्याणकारी योजना. आणि म्हणून आम्ही महायुतीचा हा वचननामा काढला. हे तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आम्ही शब्द दिला लाडक्या बहिणींना 1,500 ठेवणार नाही. आम्ही आमच्या वचननाम्यात 1,500 आम्ही 2,121 रुपये आम्ही केले. आणि मुद्दापूरमध्ये झालेले केस सगळ्यांना माहित आहे. या माझ्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींकडे कोणी वाकड्या नजरेने पाहता कामा नये म्हणून पोलीस दलात 25,000 महिलांची भरती करण्याचा निर्णय. त्या दलात पोलिसांवर गोळी मारली आणि पोलिसांनी काय बघितलं बसेल. विरोधक म्हणाले पहिले त्याला आणा, आम्ही फाशी देतो रेल्वे थांबून ठेवली. आणि जसं पोलिसांनी त्याला गोळी मारली, म्हणाले पोलिसांनी चुकीचं काम केलं, म्हणजे इकडून पण वाजवा तिकडून पण वाजवा, पण पोलिसांनी केलं ते बरोबर काम केलं. या राज्यामध्ये मुली बाळींकडे, माझ्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेने कोणी पाहिल, अन्याय अत्याचार करेल, त्याला फाशीची सजा मिळाली. चुकीला माफी नाही देणारे सरकार 25 लाख रोजगार निर्मिती करतोय, 45,000 गावात मानद रस्ते करतोय, अंगणवाडी आशा सेविकांना 15,000 रुपये मानद देतोय. आणि सगळ्यात तुमचा महत्वाचा विषय वीज बिलात 30% सवलत देण्याचा निर्णय आम्ही घेतला. 7.5 HP पंपाने शेती करणारे
त्यांना वीज बिल माफ केलं. हे सरकारचं काम आहे. हे सरकार आता म्हणाले तुम्ही कुठून पैसे आणणार, याला विचारत होते कुठून आणणार. आता त्यांनी आपली योजना सोडली आणि म्हणाले आम्ही 3,000 देणार. आणि खोटी हे फसवत आहेत की मोबाईल मध्ये मेसेज आलाय 3,000 मिळाले म्हणून. आचारसंहितेकडे हे दिशाभूल करतात, फसवतात. पैसे आलेत का 3,000? मग तुमच्या आता म्हणजे आम्ही तर दिले 5 हप्ते, तुम्ही दिले का? कुठून देणार? घोटाळे तुम्ही, फसवणारे तुम्ही. राजस्थान मध्ये फसवलं, हिमाचल मध्ये फसवलं, कर्नाटक मध्ये फसवलं, सगळीकडे फसवलं. निवडून आले घोषणा करून म्हणतात पैसे नाहीये, मोदीजींनी पैसे द्या. अरे घोषणा तुम्ही करायची आणि मोदीजींकडे पैसे मागायचे. वार शाने उलट्या चोराच्या उलट्या बोंबा. आणि म्हणून अशा लोकांना धडा शिकवायचा. आता म्हणतात ज्यांनी ही योजना केली त्यांना जेलमध्ये टाकू. कोणाला जेलमध्ये? आम्हाला तिघांना जेलला काय घाबरतो आम्ही? अरे आंदोलनाने जेल भोगून करून इकडे संघर्ष करून इकडे आलोय. माझ्या नादाला लागू नका, मला हलक्यात घेऊ नका. मला हलक्यात घेतला त्या गाडीला तुमची महाविकास आघाडीची फार गाडी खात्यात मी सर्वसामान्य कार्यकर्ता. म्हणाले काल म्हणाले काय बाळासाहेबांचं नाव घेऊ नका, बाळासाहेबांचं नाव लावू नका, आपल्या वडिलांचं नाव लावू. अरे मी तर माझ्या वडिलांचं, माझं नाव एकनाथ संभाजी शिंदे. पण बाळासाहेब हे लोकनेते होते. त्यांचं तुम्ही साधं तैलचित्र सेंट्रल भवनमध्ये लावू शकले का? कुणी लावलं? आपण लावलं. एवढी तरी थोडी तरी जनाची नाही म्हणायची वाटली पाहिजे. आणि बाळासाहेबांचं नाव घ्यायला तुम्ही जागा सोडली, तुम्ही त्यांचे विचार विकले, तुम्ही शिवसेना काँग्रेसला घाण ठेवली, धनुष्यबाण घाण ठेवला, त्यांच्या दावणीला बांधला. एकनाथ शिंदे नसता तर शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसने विकून टाकला असता. काय अधिकार आहे? प्रॉपर्टी तर तुम्हाला आम्ही नकला, प्रॉपर्टी आम्हाला नको बाळासाहेबांची, ती तुमची घ्या. पण बाळासाहेबांचे विचार हे आमची प्रॉपर्टी आहे. म्हणून मी एकच सांगतो, त्यांच्याकडे मुद्दे नाही, आपल्याकडे कामाचे मुद्दे आहेत. म्हणून आपण कामावर बोलतो. आणि ही लढाई जी आहे, ही लढाई आपली फक्त किसन कटोरेंची नाही, ही लढाई महाराष्ट्राच्या विकासाची आहे. तुम्ही ठरवा. तुम्ही अनेक वर्षामध्ये त्यांनी काय केलं ते बघा. कोविड 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 करून बंद दरवाजाच्या आत राहिले. रोज आपलं संध्याकाळी फेसबुक लाईव्ह करायचे. तुम्हाला बरं वाटायचं कोमट पाणी प्या, धुवा. अरे करून का पोटाची खळगी भरते का? मंदिर बंद, दुकान बंद, सगळं बंद, सण बंद, उत्सव बंद, सगळं. आपलं सरकार आल्यानंतर सगळे सण उत्सवांची बंदी आम्ही काढून टाकली. सगळं ओपन केलं, दुकान ओपन केली, सगळं चालू केलं. आणि या राज्यात चहल पहल सुरू झाली. तुम्ही टाकलेल्या स्पीड आम्ही उकरून टाकले. आणि म्हणून आता या महाविकास यांनी ब्रेक लावला. म्हणून महाविकास आघाडीला आता आपल्याला ब्रेक लावायची वेळ आलेली आहे. आपल्याला ब्रेक लावायची वेळ आलेली. लावला एकदा ब्रेक लावला की टायर कुठला तरी निघाला नाही पाहिजे. तसा ब्रेक मजबूत आहे. आणि ब्रेक लावून टाका. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्हाला वचन देतो, आम्ही ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचे पैसे दिले. आम्हाला माहित होतं हे सावत्र भाऊ आहे, कपटी भाऊ, हे माझं आडवा घालणार, म्हणजे आचारसंहिते पैसे देता येणार नाही, मग बदनाम करतील, मग निवडणूक आयोगाने यांची योजना बंद केली. म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचे पण पैसे देऊन सांगतो 20 तारखेला तुमचं मतदान होईल आणि डिसेंबरचे पैसे तात्काळ तुमच्या खात्यात जमा होतील. देण्याची नियत आहे.
आमची, आम्ही देणारे आहोत, आमची नियत साफ आहे, खोटं आश्वासन करणार नाही. आता राहुल गांधी आहे तिकडे विदेशात जाऊन प्रधानमंत्र्यांची बदनामी करतात, तिकडे म्हणतात आरक्षण रद्द करा, तिकडे म्हणतात संविधान बदलणार. अरे देशाची बदनामी विदेशात करताय, प्रधानमंत्र्यांची बदनामी विदेशात. मला सांगा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कुठे प्रधानमंत्री किती झाले, कुठून आले, कुठं गेले, काय कळलं? आणि आपले प्रधानमंत्री जातात तेव्हा अमेरिका, रशिया, जर्मनी, युरोप सगळे प्रधानमंत्री त्यांचं कसं स्वागत करतात. आपल्या देशात, आपल्या देशाची अर्थव्यवस्था वाढवली ना, मग त्यांचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. तर अभिमान नको, तुम्ही अभिमान काय, तुम्ही त्यांचं चांगलं बोलू नका, पण देशाची बदनामी करू. आज मुंबईत आले, मला एखाद्या अदानीचा फोटो आणि मोदीजींचा फोटो दाखवला, मला एक आहे तो शेफ आहे. अरे त्या धारावीत आता मुंबईतले लोक तुमच्याकडे राहायला आले, धारावीत तर 2 लाख लोक आहेत. तुम्हीच टेंडर फायनल केलं उभाटाने, तुम्हीच त्यांना टेंडर दिलं. आता विरोधात गेल्यावर सत्तेमध्ये होते तेव्हा तुमची दोस्ती होती, मिटिंगा झाल्या, सगळं झालं, काही लोकांनी तर त्यांच्या गाड्या चालवल्या. आता विरोधात गेल्यावर विरोध करायला लागले. अरे 2 लाख लोक राहतात, तुम्ही सांगितलं फक्त पात्र लोकांना द्या, आम्ही सांगितलं जेवढे लोक राहतात ते सगळ्यांना द्या. आणि आता 2 लाख लोकांना घर मिळणार, ते काही चांगलं नाही. त्यांनी चिखलात राहायचं, त्यांनी संडासाच्या बाथरूमच्या पाण्यात आंघोळ करायची, आणि तुम्ही 1 नंबर बंगला, 2 नंबर, आता 3 नंबर बंगला बांधायचा. हे चालणार नाही. म्हणून हे राज्य पुढे नेण्यासाठी महायुतीचं सरकार पाहिजे. महायुती मध्ये एक आमदार महत्वाचा, आणि किसन कटोरे तुम्हाला मी सांगतो, तुम्ही निधी आणणारे एक्सपर्ट आहे. आणि मी पण सांगतो, निधी देताना आम्ही कधी हात करता गेलो. पहिल्या आमच्या आमदारांना महायुतीच्या अरे भोपळा मिळाला, 5-10 कोटी पण नाही, आणि महायुतीच्या सरकारमध्ये हजारो कोटी रुपये मिळाले कामासाठी, विकासासाठी. हा बदल आहे, हा बदल आहे. मला काय मिळालं पेक्षा मी या महाराष्ट्राला काय देणार हा विचार करा. हा तुमचा एकनाथ शिंदे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही, सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो स्वतःला. माझ्या सर्वसामान्य लोकांना आता हे आपलं सरकार लाडकं सरकार वाटतंय. कटोरे साहेब चिंता करू नका, सगळे तुमच्या कामाला आहे. आता शिवसेनेचे सर्व आमदार वामन म्हात्रे सकट माझ्या बरोबर आता इकडे आलाय, आणि त्यांच्याबद्दल काय कळत नाही. ताबडतोब आपल्या भावकीत कंदार, भावकीत कंदार नको, भावकीत भांडण. अरे आपण एक आहोत, अरे राक्षसांचा पडदा फास करायचा आहे. त्यामुळे माझे शिवसेनेचे सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी यांना माझे वामन पण मी बोलवलं. सांगितलं काय झालं ना, बसून थांबू, संपू, तुझ्या डोक्यात काय, तुझ्या मनात काय, यांच्याबद्दल मी त्यांना सांगेल. आणि मी दोघांच्या पाठीशी उभा आहे. वामन म्हात्रेच्या केसाला धक्का लागणार नाही याची जिम्मेदारी माझी आहे. कटोरेंच्या मागे मी उभा आहे, त्यामुळे चिंता करायची नाही. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, RPI या सगळ्यांनी मिळून असं किसन कटोरे म्हणजे फक्त भाजपचा उमेदवार नाही, हा महायुतीचा उमेदवार आहे. महायुतीचा उमेदवार जिंकला पाहिजे. इथं तुताऱ्या पिपाण्या पुपाण्या इकडे सगळ्या बंद पडल्या पाहिजे. अरे तुम्हाला आम्ही मोठं केलं, तुम्हाला आम्ही सत्ता दिली, तुम्हाला आम्ही अधिकार दिले, तुमच्या हवाले जिल्हा परिषद केली, एवढी बेईमानी करता. एकनाथ शिंदेची बेईमानी करायला खपवून घेणार नाही. तुमची गाठ कटोरेची नाही, एकनाथ शिंदेची गाठ. आणि म्हणून ज्याला मोठं करतो त्याच्या सगळ्या माझ्याकडे पण असतात. म्हणून मी आपल्याला सांगतो, सगळे शिवसेनेचे, सगळे भाजपचे, राष्ट्रवादीचे नगरसेवक त्यांनी स्वतः
आता तुमच्या निवडणुका लगेच होणार आहे. त्यांनी स्वतःची निवडणूक समजून काम करायचं आहे. तुम्हाला लगेच निवडणुकीला सामोरं जायचं आहे. जिथं लीड कमी मिळाला तिथं मी शिवसेनेच्या उमेदवाराला तिकीट देणार नाही. भाजपच्या पण देवेंद्रजींना मी सांगणार इथं लीड कमी मिळाला इथं तिकीट देऊ नका. आहे आणि राष्ट्रवादीचे पण आहेत ना आणि मग त्यांचा पण बोर्ड काही करून टाकणार. बिलकुल तिकीट द्यायचं नाही. हे लक्षात ठेवा. मी जे बोलतो ते करणार, जे बोलतो ते करतो. आणि म्हणून आपल्याला सगळं मागचं पुढचं विसरायचं आहे. आपल्याला आपलं राज्य पुढे न्यायचं आहे. मला काय मिळालं, मला काय मिळालंय मुख्यमंत्री म्हणून सांगा. मी आता 6 वाजेपर्यंत काम करून आलो. 8 वाजता उठलो, 9 वाजता टेकअप घेतलं, नड्डाजींची सभा केली, इथं आलो. इथून आता मुंबईत 4 सभा करणार आहे. ठाण्याला परत एक संजय केळकरची मीटिंग आहे. मी काय करतोय, मी काय पुढे फिरायला जातोय, परदेशात जातोय, लंडनमध्ये जातोय नाहीये. काही लोकांना बॅग तपासल्यावर म्हणतात बॅग तपासली, बॅग तपासली, बॅग तपासली. अरे त्या आचारसंहितेचं काम तपासू देते ना. मला त्याच्यात कपडे आहेत, युरिन पॉट आहे, कशाला सांगतो युरिन पॉट. आणि कपडे आहेत, युरिन पॉट कुठं चालले त्यांना मला माहित आहे. बॅगा चालत नाही, त्यांना कंटेनर चालतो, कंटेनर लागतो. कंटेनर बॅगा बाहेर जाणारे काय चेक करणार, त्यांच्या तिकडे येणारे चेक करा, भरपूर मिळेल. पण मला त्याच्यावर बोलायचं, मला त्याच्यावर बोलायचं नाही. हा साधा साधा माणूस आहे, हा साधा मुख्यमंत्री आहे. माझी ऍक्सेसिबिलिटी, सिम्प्लिसिटी आणि क्रेडिबिलिटी हीच माझी ओळख. म्हणून जिकडे जातोय तिकडे लोक एवढ्या उत्साहाने माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ, लाडके शेतकरी 20 तारखेची वाट बघतात. 20 तारखेला सोयाबीनचा जो विषय होता, कापसाचा होता, आता आपल्या इकडचा नाही पण बाकी ठिकाणचा तोही मिटवून टाकला आपण. त्याला MSP देण्याचा निर्णय घेतला. दुधाचा विषय आहे तो आपण मार्गी लावतो. रेड लाईन, ब्लू लाईन, अरे कोणी टाकली? जिथं पाणीच जात नाही तिथं कसलं रेड लाईन, ब्लू लाईन? कधी पाणी गेलं तर ठीक आहे ना, विकास सगळं आपण करू शकता. आणि म्हणून तुम्हाला मी शब्द देतो, निवडणूक झाल्या ते रेड लाईन, ब्लू लाईन वापस आपण सर्वे करू. मी किती कायदे बदल केले माहिती तुम्हाला? लोकांचा पुनर्विकास व्हावा म्हणून अनेक निर्णय बदलले, अनेक कायदे बदलले. या एकनाथ शिंदे नगर विकास विभाग मध्ये अनेक पुनर्विकासाच्या प्रकल्पांसाठी अनेक निर्णय बदलले. त्यामुळे हे जे लोकांना आडवं येणार हे मी काही ठेवणार नाही. हे सगळं बदलून टाकू आपण, काही चिंता करू नका. बदलापूरचा पुनर्विकास हा आपला ध्यास आहे. माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो, माझं एक काम करा. तुम्ही आता गेल्यावर घरी गेल्यावर सांगायचं आमच्या लाडक्या भावाला भेटून आलोय. दुनिया इकडे तिकडे होती, कुणालाही माहिती माफी होते, माहिती आले होते. लाडकी बहीण योजना बंद होणार. मला तुम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे माझ्या लाडक्या बहिणींना. कारण मोदींची लखपती योजना, ड्रोन दीदी योजना, जनधन योजना, अनेक योजना, उज्ज्वला योजना, अनेक 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 योजना केल्या. आपल्या राज्याची पण योजना आयुष्मान भारत 5 लाख मोदीजी, महात्मा ज्योतिबा फुले 5 लाख राज्य सरकार. हे आपण करतोय. तुमच्या आरोग्याची चिंता काढली, मुलींच्या शिक्षणाची चिंता काढली, सगळं काढलंय. आणि म्हणून हे सरकार तुमचं आहे. पुन्हा तुम्हाला सरकार पाहिजे का नाही? तुम्हाला लाडकी बहीण योजना पाहिजे की नाही? लाडक्या भावाचं प्रशिक्षण भत्ता पाहिजे की नाही? शेतकऱ्यांची योजना पाहिजे की नाही? मग मला सांगा, किसन कटोरेंचा विजय म्हणजे लाडक्या बहिणींचा, किसन कटोरेंचा विजय म्हणजे लाडक्या भावांचा विजय, किसन कटोरेंचा विजय म्हणजे कामगारांचा, कष्टकऱ्यांचा, वारकऱ्यांचा विजय, माझ्या शेतकऱ्यांचा विजय. आणि किसन कटोरेंचा विजय म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा विजय. धन्यवाद. जय हिंद.
जय महाराष्ट्र.